चला तर आज आहे ना मस्तपैकी भाजी आहे ना शेतातून डायरेक्ट थेट शिजून ताटात येणार आहे। तर बघा मस्त ऑर्गॅनिक भाजी मला खायला मिळणार आहे आणि याचा आनंद तुम्ही सुद्धा घेऊ शकता। जसं मी करते तुम्ही तसं तुम्ही सुद्धा करू शकता, कुंडीत सुद्धा करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त पालक आलेला आहे। पालक काढायचा आणि पालक करायचंय म्हणूनच मी खरं तर शेतात आलते, परड्यात आलते आणि म्हणजे त्यानंतर पालक काढता काढता माझा विचार बदलला आणि मी माझा निर्णय चेंज केला। तो म्हणजे काय तर आहे ना पालक बरोबर मला बाकीच्या सगळ्या भाज्या दिसल्या म्हणून मी माझा निर्णय चेंज केलाय। नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण करतोय 7 भाज्या एकत्रित करून मस्त गरगट करतोय। तर आहे ना त्या 7 भाज्या कोणत्या आहेत चला सांगते। पालक घेतलाय, अर्थातच इथं आंबट चुका सुद्धा मी लावला होता, म्हणजे माझ्या मैत्रिणीने लावला होता। तर माझ्या मैत्रिणींकडनं आहे ना तिच्याकडनं मी हे आंबट चुका घेऊन आले मस्तपैकी। तिचं आणि माझं शेजारी शेजारीच असं शेत आहे, म्हणजे परडे। तर इथे ना आंबट चुका सुद्धा काढून घेतला आणि आमच्या इथे चवळी ना चवळीचे पानं सुद्धा काढून घेतले, चवळीचे कोळे कोळे पानं घेतले आणि सरसो का साग म्हणतात ना तर त्याचे पानं सुद्धा काढून घेतले, म्हणजे काय तर मोहरीचे पानं सुद्धा काढून घेतलेत। आणि आता मोहरीचे पानं काढून झाले। आता इथे तुम्ही बघू शकता करडई आलेली आहे। तर ह्या करडईचं विशेष म्हणजे ना 2च करडईच्या बिया आहेत ना मला गावामध्ये सापडल्या होत्या, गावाकडनं गहू आलेल्या त्याच्यातलं। तर 2 करडईच्या बिया टाकलेल्या तर 2च करडईच्या बिया छान आलेल्या होत्या। मग त्याचं पानं सुद्धा घेतलेत, शेपू सुद्धा घेतली इथं। आणि मी ना इथे राजगिरा लावला होता, राजगिरा सुद्धा खूप छान असा आलेला आहे। तर राजगिरा सुद्धा मी काढून घेतलाय आणि राजगिरा झाल्याच्या नंतर नाही ना म्हणलं चला अजून शेपू घेऊया आणि सरसो का साग मैत्रिणीच्या शेतातून परत तिच्या परड्यातून मी सरसो का साग सुद्धा घेतलाय। आणि मस्तपैकी माझ्याकडे नाही ते 7 पालेभाज्या इथे तयार झालेल्या आहेत आणि ह्या भाज्या आहेत ना स्वच्छ धुवून घेतल्यात, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात। कारण याच्यावरती मी ना जरी मी पेस्टिसाइड्स वगैरे म्हणजे फवारणी वगैरे केलेली नसेल तरी सुद्धा कीटक याच्यावरती असू शकतात म्हणून मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात। तर भाज्यांपासून मस्तपैकी आपल्याला आहे ना विटॅमिन आयरन वगैरे मिळणार आहेच। तर प्रोटीन सुद्धा घेऊया म्हणून डाळी सुद्धा घेतलेल्या आहेत। तर डाळी इथे तुम्ही बघू शकताय 3 प्रकारच्या डाळी घेतल्यात, मूग डाळ, तूर डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे सुद्धा घेतलेत मस्त चटपटीत। असं मला शिजवलेले शेंगदाणे आवडतात त्यामध्ये गरगटामध्ये। तर इथे भाजी सुद्धा मस्त चिरून घेतली आहे आणि ही कुकरमध्ये घातली। तर अशी चिरून आहे ना कुकरमध्ये घालायची आणि या डाळी ज्या धुवून घेतलेल्या आहेत ना त्या सुद्धा घालायच्या कुकरमध्ये। शेंगदाणे सुद्धा कुकरमध्ये शिजवायचे बरं काय, मस्त शिजतात। आणि हिंग घातले पाव चमचा हळद आणि यामध्ये मीठ घातले, अर्धा चमचा मीठ आणि एक पळी तेल घातले। पाणी घालून आहे ना कुकरचं झाकण बंद करायचे आणि गॅसवरती ठेवून द्यायचे। एक 3-4 शिट्ट्या करायच्या, तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही शिट्ट्या करू शकता। अर्थात तुम्हाला जर अशा भाज्या मिळाल्या तर तुम्ही अशी ही रेसिपी करून बघा, खूप भारी ही भाजी बनते, खूप भारी हे गरगट बनतं। तर आता इथे ना मी फोडणी देण्यासाठी ना तेल घातले, तेलामध्ये ना छान जिरं फुलल्याच्या नंतर ना लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घातली, मस्त दगडी खलबत्त्यामध्ये ना ठेचून घालायची, छान चव लागते। आणि बेसन घातले 1 चमचा, तेलामध्ये छान परतून घ्यायचं बरं काय। बेसन तेलात परतलं ना की याची चव आहे ना अजून वाढते ह्या गरगटाची। आणि आता हे कुकर उघडलंय, मस्त डाळी सुद्धा शिजलेल्या आहेत, भाज्या सुद्धा शिजलेल्या आहेत आणि आता ह्याला चांगलं म्हणजे हटून घेतले आणि याचा मस्तपैकी तडका दिलाय, मस्त फोडणी दिलेली आहे। आणि आता हे मस्त गरगटाला फोडणी बसली आहे, मस्त सुवास सुटलेला आहे। तर या गरगटाच्या फोडणीचा सुवास आहे ना अख्ख्या घरभर दरवळतोय आणि तोंडाला पाणी सुटते, मग काय बोलायचे। आता हे गरगट टाकल्याच्या नंतर ना परत यामध्ये गरम पाणी घातले, चवीनुसार मीठ घातले, गरम पाणीच घालायचं बरं काय, म्हणजे या भाजीची कुकिंग प्रोसेस थांबत नाही, गरम मध्ये गार होऊन कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि मग चव बिघडत नाही। तर याला मस्त उकळून घ्यायचंय, उकळी काढायची आणि ना कमी गॅसवरती थोडा वेळ अजून उकळू द्यायचं, म्हणजे या भाजीला चव खूप छान येते, मस्त या गरगटाला चव येते। आणि हे गरगट चांगलं उकळून झालं की मग काय भातावरती ना मस्त वडायचं किंवा ना भाकरी चुरून सुद्धा खाऊ शकता बरं काय तुम्ही, एकदम भारी असं लागतं। नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।